नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताच अमरावतीतला रोडगा खाल्ला आणि मला रोडगा नको गं बाई ही गवळण पण मला आठवली ती खाताना. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 1995 नंतरची स्थिती येईल म्हणजे 95ला काय झालं की 44 बंडखोर निवडून आले. काही त्यातले विदर्भातले होते, काही पश्चिम महाराष्ट्रातले होते, मराठवाड्यातले होते आणि ह्यांनी मिळून 5 वर्ष सरकार चालवलं. आता दोन पोलर आहेत, एक मविया आहे आणि महायुती आहे. आता या दोन्हीही ह्या आघाड्यामध्ये 3-3 पक्ष आहेत. समजा महायुतीचा एखादा मतदारसंघ आहे, त्या महायुतीतल्या 2 पक्षांनी काय करायचं म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, वैस वर्षा महाविकास आघाडी आहे तिथे समजा शरद पवार यांच्या गटाला ती जागा सुटली तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या मंडळींनी काय करायचं हा मोठा गहन प्रश्न असणार आहे. तो लोकसभेला नव्हता, त्याची पण पुन्हा वेगवेगळी कारणं आहेत. कारण लोकसभेला मुळातच आपल्याकडचे राजकारणी लोकसभेसाठी फार इच्छुक नसतातच. विधानसभेला प्रचंड मारामारी असते आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ह्यापूर्वी जशा निवडणुका झाल्या नाहीत तशा निवडणुका बघायला मिळणार आहेत. आणि त्याचं उदाहरण मला दिसतं आहे ते अमरावतीमध्ये. कारण अमरावतीमध्ये जे काही बखेडीन तंटे होतील तर ते एक वानगी दाखल म्हणून आपण त्याचं उदाहरण बघू. अमरावतीतल्या 8ही मतदारसंघामध्ये जे काही होणार आहे, बरं अमरावती हे अनेक अर्थाने इंटरेस्टिंग आहे, तर त्या इंटरेस्टिंग असलेल्या अमरावतीला एक उदाहरण म्हणून आपण जेव्हा प्रोजेक्ट करू तेव्हा महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघाची लढत ही कशी कठीण असणार आहे. आणि मी जे नेहमी म्हणतो आहे की नो बडी कॅन प्रिडिक्ट अँड कुड अँड वुड की व्हॉट वुड बी द लाईकली आउटकम ऑफ 2024 फायनल रिझल्ट ऑफ महाराष्ट्र विधानसभा. कारण एक तर लोकसभेसारखं वातावरण नाही आहे, सरकारबद्दल नाराजी जरूर आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी जेव्हा उमेदवाऱ्या दिल्या जातील, आता शुभम हा माझा सहकारी NDTVचा शुभम सगळं तिकडीमय इथे है ना. आता सगळ्यात आधी तर सुरुवात करू आपण रवी राणा. तर रवी राणाला पाडायला तर सगळेच इच्छुक आहेत. कोण कोण पाडणार रवी राणा? घे तुझ्या हातावर. आपण जर पाहिलं तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणांना भाजपच्या लोकांचा जो काही विरोध होता तो डावलून त्यांना उमेदवारी देण्यात आली. बरोबर पहिल्या पॉईंट. त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणा विरुद्ध सारे असं एक समीकरण तयार झालं होतं. त्याचा फटका नवनीत राणांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला भाजपने मदत नाही केली. नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याचा असा आरोप आहे की काही लोकांनी आम्हाला मदत केलेली अडसुळांनी केली नाही हे तर जाहीर मदत नाही केली ही जाहीर आहे. तुषार भारतीय त्यांचे बंधू असतील श्रीकांत भारतीय जे निवडणूक यांच्यावर देखील रवी राणांनी तसा आरोप केला आणि त्या आरोपामध्ये त्यांनी सांगितलं की यांनी आम्हाला मदत केली नाही, भाजपनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील रवी राणांकडून करण्यात आली. लोकसभेमध्ये हे सगळं समीकरण सुरू असताना बच्चू कडू जे आहे ते सातत्यानं रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांमध्ये वाद होतो. महायुतीचा घटक असताना सुद्धा बच्चू कडूंनी त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं आणि बच्चू कडू जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरली. पण आता रवी राणाला पाडण्यासाठी कोण कोण एकत्रित आलं? एकंदरीतच जसं लोकसभेत चित्र होतं तसंच रवी राणा विरुद्ध सारे असं समीकरण आहे. भारतीय जनता पक्षाचा एक मोठा गट जो आहे तो रवी राणांच्या विरोधात श्रीकांत भारतीय वगैरे श्रीकांत भारतीय असतील, त्यांचे बंधू असतील, तुषार भारतीय ते नगरसेवक राहिलेले स्थायी समितीचे त्यांनी देखील उभं राहणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर दुसरीकडे सातत्यानं नवनीत राणा आणि रवी राणा या दोन्ही दाम्पत्याकडून काँग्रेस असेल किंवा मग बच्चू कडू असतील या सातत्यांवर यांनी टीका केली. त्यांच्याकडून प्रतिक्रिया आहे. पण रवी राणाला पाडण्यासाठी किती उमेदवार असतील? रवी राणांना पाडण्यासाठी जर आपण एकंदरीतच चित्र पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रीतिबंड ह्या मैदानात असतील. महाविकास आघाडीचं तिकीट त्यांना मिळू शकते ही सध्याची माहिती आहे, आपल्याला माहिती मिळते आहे. याची ऑथेंटिसिटी ज्या वेळेला महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल किंवा उद्धव ठाकरे गटाची यादी जाहीर होईल त्यानंतर ते चित्र स्पष्ट होईल. प्रीतिबंड असतील, दुसरीकडे तुषार भारतीय आहेत, एक बडनेऱ्याचे व्यावसायिक आहेत, नितीन कदम असतील, असे सगळे महत्त्वाचे लोक जे आहेत ते रवी राणांना पाडण्यासाठी. आणि नितीन कदम कोणाचं कमळ हातात घेतील का काय? नितीन कदमांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. अलीकडेच रोहित पवारांचा मेळावा इथे झाला, त्या मेळाव्यात ते उपस्थित होते. त्यांची स्वतःची एक शेतकरी संघटना आहे, त्या संघटनेचं प्रतिनिधित्व करत असताना ते तिथे गेलेत, उमेदवारीची मागणी केली. मात्र महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो उद्धव ठाकरे गटाला सोडावं असं एखादं चित्र आहे. आणि रवी राणा हे दुसऱ्या एका माणसाला आपल्या पक्षामध्ये घेऊन तिथे भाजपच्या विरोधात उमेदवारी देणार आहे. अगदी खरं आहे. सध्याचे इनपुट्स असे मिळत आहे की रवी राणांचा स्वतःचा पक्ष आहे तो महायुतीचा घटक पक्ष आहे आणि महायुतीचा घटक पक्ष असताना रवी राणांनी महायुतीकडे काही जागांची मागणी केली आहे.
त्याचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर मेळघाट मतदारसंघ, दर्यापूर मतदारसंघ असे महत्त्वाचे मतदारसंघ त्यांनी मागितलेले आहे. थोड्याच वेळामध्ये याची आताची बातमी जी आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दर्यापूर मतदारसंघाचे आमदार आहेत रमेश बुंदिले, त्यांना रवी राणा आपल्या पक्षात घेणार आहेत आणि रवी राणा आपल्या पक्षामार्फत त्यांना कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात दर्यापूर मतदारसंघात म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत कॅप्टन अभिजित अडसूळ. अडसूळांचं आणि नवनीत राणाचं अजिबात जमत नाही. जाहीर अनेक वेळेला वाद झाले त्यांच्यात. आणि आता कॅप्टनना महायुतीकडनं तिकीट दिलं तरी महायुतीचाच घटक पक्ष त्याच्या विरोधामध्ये उमेदवारी देणार. येस, आणि नाही दिला तरी पाडणार तरी केम. असंच एकंदरीत चित्र त्या ठिकाणी ग्रेट आहे. पण हा सगळा आता तुमचं हे शिवव्याख्या आहे, तुमचा जरा परिचय करून दे महाराष्ट्रात. नमस्कार, मी अंकुश मानकर, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि अमरावती शहरामध्ये राहतो. सो अंकुशराव, आता हे जे मी म्हणालो की अमरावती हे याचं मोठं उदाहरण ठरेल की महाराष्ट्रामध्ये कशी बंडखोरी होणार आहे, कोण कोणाचे, म्हणजे आपल्या शेजारी बसलेला सुद्धा उद्या आपल्या विरोधात गेलेला दिसेल तुम्हाला ह्या सगळीकडे. निश्चितच अशी परिस्थिती अमरावतीमध्ये येणार आहे. म्हणजे अमरावती जिल्हा जो आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीमुळे निवडून येतील अशी सध्याची परिस्थिती झालेली. कसं काय? म्हणजे बडनेरामध्ये श्रीकांत भारतीय आमदार आहेत भाजपाचे, त्यांचे भाऊ तुषार भारती हे बंडखोरी करणार असं त्यांनी ठरवलेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. अमरावतीचे जगदीश गुप्ता हे माजी पालकमंत्री राहिलेले आहे आणि त्यांनी अमरावतीमधून निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. सुलभा खोपडेच्या विरोधामध्ये, परंतु अजित पवार गटाला अमरावतीची सीट जाईल. सुलभाताई खोळके या निवडणूक ऑलरेडी जाहीर झाले आज थोड्या वेळापूर्वी. तर त्यामुळे आता जगदीश गुप्ता जे आहेत भाजपाचे, यांनी ठरवलं आहे की मी अपक्ष निवडणूक लढेल. मी म्हणालो आणि त्यांनी फॉर्म सुद्धा उचललेला आहे. म्हणजे अपक्ष म्हणून उमेदवार भाजपचा उमेदवार असणार असं हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या विरोधामध्ये. तसंच आपल्याला दर्यापूर मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल. रमेश बुंदिले हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी युवा स्वाभिमानी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आता ते महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे. एकंदरीत परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या बंडखोरीमुळे अमरावती जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी निवडून येतील अशी परिस्थिती आपल्याला पाहायला. इंटरेस्टिंग आहे. पण आणखी थोडासा काळ जावा लागेल, कारण प्रत्यक्षात उमेदवारी घोषित होईल, उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व त्याबद्दल बरेच प्रयत्न करतील. पण ह्या जिल्ह्यामध्ये आणखी 3 इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत. एक रवींद्र भोयार आहेत, दुसरे बच्चू कडू आहेत आणि तिसरे अर्थात देवेंद्र भोयार आहेत, बच्चू कडू आहेत आणि यशोमती ठाकूर तसा आक्रमक चेहरा आहे काँग्रेसचा. ह्या तिघांचं काय चाललंय? पहिल्यांदा देवेंद्र भुयारवर आपण चर्चा करू. देवेंद्र भुयार जे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात, म्हटलं जातं. गेल्या काळात त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. अजित पवारांची जनसन्मान यात्रा त्यांच्या मोर्शी मतदारसंघामध्ये येऊन गेली. जिथे जिथे दादांची जनसन्मान यात्रा जाते आहे ते मतदारसंघ अजित पवार गटाला सुटतील असा एक अंदाज मानला जातो आहे. पण सध्या आज अजित पवार गटाची यादी जाहीर झाली. त्या यादीमध्ये देवेंद्र भुयारांचं नाव नाही. ही मोठी धक्कादायक बातमी. जे भोयार हे राजू शेट्टीला सोडून अजित पवार यांच्याकडे गेले, देवेंद्र भोयार, आणि त्यांची कितीतरी स्टेटमेंट्स महाराष्ट्रानं बघितली, पण त्यांना पहिल्या यादीत स्थान नाही. का नाही स्थान? पहिल्या यादीत स्थान मिळावं यासाठी देवेंद्र भुयार स्वतः काल अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानावर तळ ठोकून होते. त्यांनी विनवण्या केल्याची माहिती आहे. मात्र ते नाव नाही. मला जी माहिती प्राप्त आहे त्यानुसार वरुड मोर्शी मतदारसंघ हा भाजपला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चा त्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. पण तिथे भाजपला उमेदवार आहे. भाजपकडे बरेच उमेदवार आहेत. तिथे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचं मोठं प्राबल्य त्या ठिकाणी आहे. देवेंद्र भुयार मुळात जर आपण त्यांच्या विजयाचं समीकरण पाहिलं तर महाविकास आघाडीमार्फत राजू शेट्टींना जो मतदारसंघ सुटला त्या मतदारसंघाची जी जागा होती राजू शेट्टीची सहानुभूती होती. दुसरी गोष्ट की त्यांच्या विजयामागं हर्षवर्धन देशमुख हे माजी कृषी मंत्री राहिलेले आहेत. शरद पवार गटाचे ते मोठे नेते आहेत. यांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं. त्या कारणानं देवेंद्र भुयारांचा जो विजय होता तो सुखकर झाला. पण मग आता देवेंद्र भुयार करणार काय? आता तोच मोठा प्रश्न आहे की देवेंद्र भुयार जे आहे ते पहिल्यांदा अजित पवार गटात गेले, मग लगेच सायंकाळी पहिल्यांदा शरद पवार गटामध्ये गेले, अजित पवार गटाकडे गेले. आता अशी पण माहिती आहे की ते भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी देखील प्रयत्न करतात. हे महाराष्ट्राचं राजकारण आहे, इंटरेस्टिंग पातळीवरती आहे. म्हणजे शेवटच्या क्षणी काय होईल ते आता येणारा काळ सांगेल. मात्र तिथे सुद्धा म्हणून मी आता जो रोडगा खाल्ला, जो चुलीत भाजला होता, तो खाताना पण मला आज विचार येत होता की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चुलीमध्ये कुणाकुणाला कसं कसं भाजून त्याची बंडखोरी थांबवावी लागेल. आणि हा प्रश्न फक्त कुठल्या एका युतीनं आघाडीसमोर असणार नाही आहे. तर भाजप
भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे वरुड मोर्शी मतदारसंघात जो भाजपचा एक मोठा गट आहे तो स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटला. तो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटावा अशी विनंती केली. तो का सुटावा त्याची कारणे मीमांसा केली. तो जर सुटला तर निवडून येण्याची क्षमता कशी आहे, निवडून येण्याची तयारी कशी आहे, प्लॅन ए काय आहे, प्लॅन बी काय, असा सगळा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ते सांगण्यात आलं 2 दिवसापूर्वी. आज अजित पवार गटाची यादी झाली, त्यामध्ये देवेंद्र भुयारांचं नाव नसणं ही मोठी धक्कादायक बातमी आहे. आणि तसाच धक्का इकडे बच्चू कडूंना पण बसला, त्यांचे भाजपमध्ये गेले. हा काय प्रकार? तसंच राजकुमार पटेल जे आहेत त्यांचे प्रहारचे एकमेव आमदार होते, सहकारी आमदार होते. तर मेळघाट मतदारसंघाचं ते महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. एकंदरीतच ज्यावेळेला राजकुमार पटेल हे प्रहारला सोडून शिंदे गटाच्या दिशेने वाटचाल करत होते त्यावेळेला बच्चू कडूंचं हे स्टेटमेंट होतं की तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा, तुम्हाला जिथून निवडून यायचं आहे तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करा, माझ्या शुभेच्छा असतील, असं स्टेटमेंट होतं. मात्र शिंदे गटात त्यांचा प्रवेश व्हावा यासाठी रतन टाटाचं ज्यावेळेला निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे राजकुमार पटेलांनी धारणीमध्ये केलं. मात्र ते शक्ती प्रदर्शन जे आहे ते कामी आलेलं नाही. तो कार्यक्रम जो आहे तो पुढे गेला. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्याच्यामध्ये असं आहे की अद्यापही शिंदे गटात त्यांचा प्रवेश नाही. शिंदे गटाची काल यादी जाहीर झाली, त्या यादीमध्ये सुद्धा राजकुमार पटेलांचं नाव नाही. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये मेळघाट मतदारसंघ जो आहे तो भाजपनं यापूर्वी तिथे प्रतिनिधित्व केलेलं आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी आहेत. मात्र अशा काळात राजकुमार पटेलांचा शिंदे गटात प्रवेश होऊ नये किंवा महायुतीची उमेदवारी त्यांना मिळू नये यासाठी भाजपचा एक मोठा गट तयार झालेला आहे. जर आपण पाहिलं तर अचलपूर सध्या भाजपला सुटलेला आहे, धामणगाव मतदारसंघ भाजपला सुटलेला आहे. आता पुन्हा एकदा अचलपूरमध्ये बच्चू कडूच्या विरोधामध्ये जो महायुतीचा घटक पक्षांनी ज्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली, परत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अनेक कारणामध्ये हे पण एखादं कारण असू शकतं, छोटं वाटलं तर तिथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे तिथे जे आहेत प्रवीण तायडे जे आहेत ते बच्चू कडूंच्या विरोधात उमेदवार असतील. प्रवीण तायडे यांना एक मोठा जनाधार आपल्याला म्हणता येईल. तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपनं उमेदवारी दिली आहे. तायडेंचं जर आपण मागे देशमुखांनी पण चांगली लढत दिली होती, देशमुखांनी पण उत्तम लढत दिलेली आहे. एकंदरीतच या सगळ्या तोलामोलाच्या उमेदवारांमध्ये सुद्धा प्रवीण तायडेंना भाजपच्या पक्षश्रेष्ठींचं बॅकअप असल्याचं उमेदवारीवरून दिसून येत आहे. कारण तिथे देखील भाजपच्या अंतर्गत 5 ते 6 नावं होती उमेदवारींसाठी इच्छुक. मात्र भारतीय जनता पक्षानं तायडेंना उमेदवारी दिली. म्हणजेच तायडे हा आक्रमक चेहरा आहे. बच्चू कडूंनी त्यांच्यावर मोठा दावा सुद्धा मानहानीचा केलेला होता. एकंदरीतच जर पाहिलं तर तायडेंना उमेदवारी देऊन भाजपनं एक संदेश असा दिलेला आहे की आक्रमक कार्यकर्त्याला भाजप बळ देतो. राईट. पण मग हे काँग्रेसच्या ज्या मोठ्या चेहरा आहे इथे त्यांच्या तरी पक्षात सगळं आलबेल आहे का त्यांच्या विरोधात बंडखोरी होईल? महाविकास आघाडीतनं काही उमेदवार असतील त्यांच्या? नाही सर, सध्याच्या स्थितीमध्ये काँग्रेस पक्ष जो आहे यशोमतीताईंच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये चालतोय त्यामध्ये सध्या तरी आपल्याला कुठेही बंडखोरी दिसत नाही. म्हणजे बडनेरा मतदारसंघ शिवसेनेला गेलेला आहे उद्धव साहेब ठाकरेंच्या. अमरावती हा काँग्रेसकडे आहे, त्याच्यानंतर अचलपूर काँग्रेसकडे आहे, तिवसा काँग्रेसकडे आहे आणि दर्यापूर हा सुद्धा काँग्रेस मागत आहे. तर या ठिकाणी काँग्रेसची कोणत्याही प्रकारची बंडखोरी नाही. पण काँग्रेसची नाही झाली, पण शरद पवार गटातलं कोणी इच्छुक आहे तिथे? उद्धव ठाकरे गटातलं ह्या मतदारसंघामध्ये कोणी इच्छुक आहे? नाही, अशा प्रकारची स्थिती अमरावतीमध्ये नाही आहे. ओके. म्हणजे बाकी जे महाविकास आघाडी आहे त्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते सगळे लोक एकमेकांना सोबत घेऊन चालत. फक्त अडचण आहे ती महायुतीमध्ये. अमरावतीमध्ये फक्त आपल्याला महायुतीमध्ये अडचण पाहायला मिळते. आणि नाराजी किती मतदारसंघात ही अशी अडचण आहे महायुतीमध्ये? अमरावतीच्या 4 मतदारसंघांमध्ये आपल्याला कुठले 4? बडनेरा मतदारसंघ, अमरावती मतदारसंघ, दर्यापूर मतदारसंघ आणि धारणी मतदारसंघ. बडनेरामध्ये काय अडचण आहे? बडनेरामध्ये अशी अडचण आहे की सध्याच्या स्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाली आणि ते लोक तिथे तयार आहेत, त्यांची काही अडचण नाही. परंतु रवी राणांच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी भाजपचे तुषार भारतीय यांनी भाजपमधून बंडखोरी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. सोबतच त्यांना पाडण्यासाठी अमरावतीचे एक व्यावसायिक आहे नितीनजी कदम, ते सांगितलं ते सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. तर त्यामुळे बडनेरा मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पडेल का, असा सगळ्यात मोठा प्रश्न. मला एक शुभम, ह्या 8ही मतदारसंघामध्ये अपक्ष लाईकली किती असू शकतात? आणि जे प्रॉमिनंट नाव आहेत की जे पक्ष सोडतील किंवा आत्ता जरी पक्षात कुठलं नसले तरी ते निवडणूक लढतीलच या 8ही विधानसभा मतदारसंघात, का आता कोणी थांबायला तयार नाही? ही खरी अडचण आहे.
अगदी खरं आहे की थांबायला कोणी तयार नाही. मात्र जर आपण पाहिलं तर अमरावती राज्यातला असा एक जिल्हा आहे जिथे 8 मतदारसंघ आहेत. या 8 मतदारसंघांमध्ये अपक्षांचं मोठं प्राबल्य होतं. करेक्ट. गेल्या निवडणुकीमध्ये देवेंद्र भुयारी अपक्ष निवडून आलेले होते. महाविकास आघाडीचं त्यांना समर्थन होतं. तिकडे जर आपण पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे देखील अपक्ष निवडून आले. त्यांचे सहकारी आहेत राजकुमार पटेल, ते सुद्धा प्रहारच्या पाठिंब्याने तिथे निवडून आले. इकडे आपण बडनेराचं जर पाहिलं तर बडनेरात सुद्धा रवी राणा अपक्ष निवडून आलेले आहेत. 4 मतदारसंघ जे आहेत इथे अपक्षांचे आहेत. पण यावेळेला एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय गणित लक्षात घेता या अपक्षांनी कुठेतरी महाविकास आघाडी आणि महायुती कोणाला तरी जवळ केलेला आहे. त्याच्यामध्ये बच्चू कडूंनी तिसरी आघाडी काढली. राजकुमार पटेलांना प्रहारचं जे आहे ते सोडून ते तिकडे शिंदे गटामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे महायुतीच्या उमेदवारीची त्यांना अपेक्षा आहे. एकंदरीतच जसं तुम्ही सांगताय की बंडखोरी कोणी करणार का किंवा अपक्ष उमेदवारीवर कोणी ठाम राहणार का, तर त्याच्यामध्ये सध्याचं जी माझी इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे अमरावती विधानसभेमध्ये अजित पवार गटाकडून सुलभा खोडकेंचं नाव जाहीर झालं. महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके असतील. काँग्रेसकडून संभावित उमेदवार, काँग्रेसची यादी अद्याप यायची आहे. मात्र सुनील देशमुखांची त्या पण सुलभा खोडके अचानकपणे इकडे आल्या तर इथे भाजप किंवा शिंदे गटाचं काही म्हणणं नाही आहे का? नाही, शिंदे गटांचं आणि भाजपचं जे आहे ते अंतर्गत जे आहेत वाद, ते अंतर्गत वाद शमवण्यासाठी दोन्ही पक्षश्रेष्ठी प्रयत्न करत आहेत. पण याच्यामध्ये मोठा एक प्रॉब्लेम असा आहे की जगदीश गुप्ता हे सिनियर लीडर आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर खूप मोठी आहे. ते स्वतः उभा राहतील का? त्यांनी फॉर्म उचललेला आहे. उचलला असल्या कारणानं ते त्यांच्या उमेदवारीवर लढायसाठी ठाम आहेत. त्यांनी पक्ष कार्यालय उघडली. त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे. मात्र आणि अडसुळांना भाजपचा पाठिंबा आहे का? अडसूळ हे महायुतीचे उमेदवार आहेत. म्हणजे शिंदे गटाला जागा सुटली असली तरी हे जे आहेत ते सगळे महायुतीत सहभागी आहेत आणि महायुतीत सहभागी असल्या कारणानं भाजप जे आहे ते त्यांचं काम करणार आहे. यामध्ये शंका नाही. आताची अपडेट अशी आहे की स्वतः अभिजित अडसूळ जे आहेत ते काल प्रवीण पोटे इथले माजी पालकमंत्री आहेत त्यांना भेटले. डॉक्टर अनिल बोंडे यांना सकाळीच ते भेटून आले. राज्यसभा सगळ्यांना भेटतायत, सगळ्यांची मनधरणी करतायत, सगळ्यांना काम करण्याचं सांगतायत. मात्र अभिजित अडसूळांचं जर एकंदरीत समीकरण पाहिलं तर रवी राणा हा त्यांच्या मनातला सगळ्यात मोठा अडसर आहे. कारण युवा स्वाभिमान तिथे उमेदवार उभा करणार आहे. बघा, हे एकच उदाहरण मी सांगितलं विदर्भातलं. नागपुरात पण जवळपास ही स्थिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असे असंख्य प्रयोग प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज मागे घ्याईपर्यंत झालेले तुम्हाला दिसतील. उमेदवारी मागे घ्यायच्या पातळीपर्यंत त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी काय करतात ह्यावर बरंच गणित अवलंबून असेल. कुठल्याही राजकीय विश्लेषकाला आणि सर्वसामान्य माणसापैकी बहुतेकांना असं वाटतं की यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बंडखोरांची, अनपेक्षित उमेदवारांची संख्या अधिक असेल आणि कुठल्याही युती आणि आघाडीचं गणित बिघडू शकेल एवढी त्यांची क्षमता असेल. सो थांबूया आपण इथे. कॅमेरामन निकेतन मानेसे, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, अमरावती.